नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मानखटावचे वैभव किल्ले मेहमानगड पाहण्यासाठी. हा किल्ला साताऱ्याच्या पूर्वेस 60 किलोमीटरवरती आहे. मित्रांनो नमस्कार. आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये असणाऱ्या मेहमानगड या किल्ल्यावरती. अतिशय छोटा आणि दुर्लक्षित असा हा किल्ला आहे, मात्र त्याचा इतिहास हा तेवढाच रंजक आहे. किल्ल्याच्या तटबंदी अजूनही बऱ्यापैकी शिल्लक आहेत आणि किल्ल्यावरती गोमुख दरवाजा आहे आणि पाण्याचे टाके आणि हनुमानाचं मंदिरवरती आहे. तर या किल्ल्याची तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. हा किल्ला शिवाजी महाराजांनी डेव्हलप केला होता. म्हणजे साताऱ्याच्या पूर्व भागात ज्या ठिकाणी डोंगर भाग कमी आहे आणि जेथे मुघलांकडून स्वाऱ्या व्हायच्या, तर अशा ठिकाणी संरक्षक किंवा टेहाळण्यासाठी मान आणि खटाव तालुक्याच्या सीमावर्ती वर्धनगड, भूषणगड, मेहमानगड असे महाराजांनी किल्ले डेव्हलप केले होते. त्यापैकी हा मेहमानगड किल्ला आहे आणि छोटा किल्ला आहे. ह्याच्यावरती शिवाजी महाराज काळात अतिशय मोजकी अशी शिबंदी होती. 100 ते 125 सैनिक ह्या किल्ल्यावरती असायचे. आणि त्याचा जर इतिहास पाहिला आपण, तर त्यापैकी बऱ्यापैकी सैनिक हे रामोशी समाजाचे आणि महार समाजाचे होते. आणि आज जरी आपण पाहिलं, किल्ल्याच्या खाली मेहमानगड गाव आहे, त्या गावामध्ये रामोशी समाज मोठ्या संख्येनं सापडतो आपल्याला. अतिशय काटक समजणारा हा समाज हे खाली मेहमानगड गाव आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ला छोटा असल्याकारणाने अतिशय दुर्लक्षित होता. माझ्या मामाचं गाव इथून खाली जवळच आहे. मला आठवते 2004-05 साली हा किल्ला संपूर्णपणे, हे जे गेट आहे याचं मुख्य दरवाजा गायमुख म्हणतात, हे संपूर्ण बंद होतं. या ठिकाणी संपूर्ण वरून पावसाने माती पाणी येऊन हे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. त्या काळी एक महाराज या किल्ल्यावरती आले. त्यांनी या किल्ल्याची पाहणी केली आणि नंतर स्थानिक लोकांना त्यांनी आवाहन केलं की हा किल्ला आपल्याला संवर्धन केला पाहिजे. किल्ल्यावरती देवीची एक मूर्ती आहे आणि मला देवीने वरती बोलवलेलं आहे. अशी एक रंजकता त्यांनी ह्या किल्ल्याशी लोकांशी जोडली. भागात ह्या जवळच्या भागात म्हणजे मेहमानगड, नंतर आपण खाली जर पाहिलं शिंदे बुद्रुक, बिदाल, ह्या गावातील लोकांना जाऊन त्यांनी आवाहन केलं की आपल्याला किल्ल्याचं संरक्षण केलं पाहिजे. किल्ल्याचं ते जे गेट वगैरे आहे ते व्यवस्थित चालू करून घेतलं पाहिजे आणि किल्ल्यावरची देवीची मूर्ती आहे ती शोधून काढली पाहिजे. मला देवी स्वप्नात येते माझ्या, आणि देवी आपल्याला शोधायची आहे. त्यांच्या आव्हानानंतर 2003-04 साली संपूर्ण भागातील शाळकरी मुलं लोक 2-2, 3-3, 4-4 दिवस किल्ल्यावरती श्रमदानासाठी येऊ लागले. मी सुद्धा आलो होतो आणि पहिल्या खोदकामामध्ये किल्ल्याचं हे जे मेन गेट आहे ते खोदलं. आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय, इथे एक हत्ती आहे आणि तिथे एक हत्ती आहे. ह्या 2 हत्तींचा हे केलं, म्हणजे हत्ती संपूर्ण मातीचे ढिगाळे झाले होते, ते शोधून का बाहेर काढले. आणि त्याचं एवढं व्हायरल झाली इन्फॉर्मेशन की संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांना माहिती पडलं की किल्ल्यावरचं गेट सापडलं, किल्ल्यावरती हत्ती आहेत, किल्ल्यावरती हत्ती आहेत. आणि मग लिटरली तुम्हाला सांगतो 2004-05 साली ज्यांनी हा भाग पाहिला असेल किंवा जे लोक त्यावेळेस इथं आले होते त्यांना हे आठवत असेल की किल्ल्यावरती अक्षरशः यात्रा भरली. संपूर्ण लोक किल्ला पाहायला, श्रमदान करायला यायला लागले आणि संपूर्ण किल्ल्याचं डागडुजी बऱ्यापैकी झाली आणि किल्ला हा पुन्हा लोकांच्या नजरेत आला किंवा फोकसमध्ये आला आणि त्याचं संवर्धन होण्यास मदत झाली. आज जर पाहिलं तर ज्या महाराजांनी हे संशोधन केलं होतं किंवा ज्या महाराजांनी त्याचं आव्हान केलं होतं की किल्ला डेव्हलप केला पाहिजे, तर त्यांचं मंदिर ह्या ठिकाणी आहे. हा समोरचा जो किल्ला आहे, डोंगर आहे, त्या डोंगरावरती त्या महाराजांचं मठ आहे. आजही त्या ठिकाणी त्या महाराजांचे मंदिर वगैरे आहे. आणि महाराज असतील किंवा नाही मला माहिती नाही, पण तिथं महाराजांचे लोक असतात. आणि हा किल्ला असा की ज्या एका तिच्या प्रयत्नामुळे आणि गावागावात जाऊन त्यांनी प्रबोधन केल्यामुळे पुन्हा त्याचं हे गोमुख गेट जे आहे किंवा दरवाजा
तो आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. इथून खाली जाणारी जी वाट आहे ती चांगली करण्यात आली. वरती ज्या ठिकाणी हे पहा, ज्या ठिकाणी पडझड थोडी झाली होती, जी डेव्हलप करणं शक्य होतं ती डेव्हलप केली आणि याच्याकडे सरकारचंही लक्ष केलं. आता हा किल्ला संवर्धन केला जातो. वरती वृक्षारोपणही केलेलं आहे आणि एक दुर्लक्षित झालेला किल्ला पुन्हा प्रकाशझोतामध्ये आला. तुम्हाला हे जर इतिहास सांगायचा गेला तर 1705 साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केला होता. इथून जवळच खटाव गाव आहे. खटाव गावामध्ये औरंगजेबाची पावसाळी छावणी असायची. म्हणजे जेव्हा औरंगजेब सातारा किंवा आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये काय आला होता आणि त्यांना इकडं तिकडं पावसाळ्यात जेव्हा थांबायला कुठे जागा नसायची तेव्हा ह्या भागामध्ये, हा ड्राय एरिया आहे, पाऊस खूप कमी पडतो मानखटावमध्ये, तर ह्या भागामध्ये खटाव या ठिकाणी 4 ते 5 वर्ष त्यांची छावणी होती पावसाळी. आणि मग त्या दरम्यान 1704 साली औरंगजेबाने हा मराठ्याकडून किल्ला जिंकून घेतला होता. आणि त्याच्यानंतर परत 1706 साली राजाराम महाराजांनी हा किल्ला परत जिंकून घेतला आणि त्याच्यानंतर हा मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये राहिला होता. छोटा किल्ला असला तरी अतिशय रंजक आणि छान त्याचा इतिहास आहे की ज्या किल्ल्याला जिंकण्यासाठी औरंगजेबाला 2 वेळा स्वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. 100 ते 150 शिबंदी असणारा हा किल्ला औरंगजेबाला सहज जिंकता आला नाही. किल्ल्याला वरती किल्लेदार होते, त्यांना पैसे देऊन हा किल्ला ताब्यात घेण्यात आला होता. असा हा मेहमानगड मान तालुक्यातील एक अभिमानाचं ठिकाण. तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करा आणि हा संपूर्ण परिसर पाहताय. अतिशय कमी पाण्याचा आणि दुर्गम परिसर आहे. आणि इकडून पूर्वेकडे जर पाहिलं तर मसवड वगैरे गावे येतात की तिकडे आदिलशाही स्वाऱ्या किंवा मुस्लिम आधिपत्याखालील साम्राज्याचा भाग येत होता किंवा त्यांना हा रस्ता साताराकडे जाणारा सोपा होता. म्हणूनसाठी हा टेहाळणी किल्ला किंवा संरक्षक किल्ला म्हणून मेहमानगडला नक्कीच ओळख मिळते आणि त्याचं संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची गरज आहे. धन्यवाद. काय द्या आहे काय माझी नाव ना साधारण 2003-4 साली बरोबर ना? 3-4 साली ते इथं आले होते आणि त्यांनी काय सांगितलं की वरती किल्ल्यावरती मूर्ती आहे त्या 12 मूर्ती आहे, राईट, देवीची मूर्ती आहे. देवी. मग तेव्हा इथले परिसरातील शाळकरी मुलं वगैरे सगळ्यांनी येऊन श्रमदान केलं, आठवतं? हो, ते आम्हीच काढलं. हां, मग मी पण तेव्हा होती इथं विद्यालय शाळेला होतो. आम्ही सुद्धा आलो होतो श्रमदानाला. मग तेव्हा ते डोक्यावर नेऊन ते काढलं. हां वरती सगळं काढलं होतं आणि हे केलं होतं बघा, ते हत्तीचे वगैरे आता जे आहेत हो, ते गेट वगैरे तेव्हा तोंड उघड केलं बरोबर ना? हो, जवळजवळ महिनाभर काम चाललेलं. माहिती. आता ते महाराज तिकडे त्या पलीकडे डोंगरावर असतात ना? ते एक्सपायर झालं. एक्सपायर झाले का ते? हो. बरं. चालते. तुमचं नाव काय? संदीप गुजले. ओके. आणि आपल्या ह्या गावची जी यात्रा असते ना, दुल्ला मुस्लिम सण यात्रा, हो, ती यात्रा एक फेमस आहे. फेमस बाळोबा यात्रा आहे. हां ते बाळाबाबा लग्न असतं तेव्हा बाळाला 3 वर्षांना. 3 वर्षातनं. म्हणजे जसं ते जत्रा पिक्चर आहे त्याच्यासारखी ती यात्रा असते. लहान असताना आम्ही बघायला यायचो. एकदम छान म्हणजे यात्रा असते ती, बरोबर ना? हो. ठीक आहे, धन्यवाद.